नमस्कार मित्रांनो, आज प्रश्न मंजुषा सिरीजमधला हा कितवा पार्ट आहे? 6वा. आणि या 6व्या पार्टमध्ये आपण मयूरपंख अकॅडमीने जी पहिली टेस्ट सिरीज ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आपण घेतली होती त्यामधली ही पहिली टेस्ट सिरीजचं आपण विश्लेषण यामध्ये घेणार आहे. या अशा आपण 7 टेस्ट घेणार आहे मित्रांनो. आता ही टेस्ट बघा, याचे प्रश्न बघा कसे काढलेले आपण. जर तुम्हाला आपल्या टेस्टमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 9309 94 74 56 या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे. तर चला आपण आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करू. आता आपण यामध्ये 90 प्रश्न घेतलेले. 90 प्रश्न 90 गुण आणि 90 मिनिटाली टेस्ट सिरीज होती. पण जेव्हा आपण गुगल फॉर्म सबमिट करतो मित्रांनो, म्हणजे जेव्हा मी याचं PDF काढलं त्यामुळे तर ईमेलला आणि स्टुडंट नेमला 1 आणि 2 नंबर आलेला आहे. हे पेपरमध्ये नसतं तसं, पण PDF काढल्यावर आपण होतं. त्यामुळे या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसतील? 92 प्रश्न दिसतील. तर आपण पहिल्यांदा याचं गणिताचे एक्सप्लेनेशन तुम्हाला याच्यावरती भेटेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. आपण पहिल्यांदा सुरुवात करू मराठी व्याकरणापासून. मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. खालील पर्यायातील वाक्यरचना पर्यायी उत्तरातून योग्य अशी कोणती आहे? तर अमृतध्वनी हा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि या अमृतध्वनीमधली आपल्याला वाक्यरचना व्यवस्थित बघायची आहे की अमृतध्वनी हा शब्द तयार होताना काय काय त्याच्यामध्ये शब्द आलेले आहे. तर आपण जेव्हा बघतो तर अ मधला बघा, अ हा स्वर पाहिजे. अ अधिक म हे व्यंजन. अ म रू त. आता हे बघा, अ म रू त. अ म रू इथं आहे, अ म रू इथं आहे, इथं पण आहे. आता त त त त पण सगळीकडे आहे. मग त्याच्या पुढं काय पाहिजे आपल्याला? या तचा पाय मोडलेला पाहिजे. जेव्हा पाय मोडलेला असतो तेव्हा काय असतं? ते व्यंजन आणि त्याच्यामध्ये हा स्वर आपण वर्ण असतो आणि हे स्वर त्याच्यामध्ये ॲड करायचा. म्हणजे अ म रू त अ पाहिजे आपल्याला. मग त्यामुळे हा पहिला ऑप्शन गेला. आता पुढं त अ अधिक ध. त्याच्या पुढं काय? अ. हे असं पाहिजे मित्रांनो. धचा पाय मोडलेला आहे ना, म्हणजे जे स्वर असतात ना त्यांचा पाय मोडलेला नसतो आणि जे वर्ण असतात त्यांचा काय असतो? पाय मोडलेला असतो. आणि त्यांच्या पुढं काय केलं आपल्याला? स्वर घ्यायचा, तेव्हा ते पूर्ण शब्द कंप्लीट बनत असतं. अ अधिक न अधिक ई म्हणजे अमृत ध्वनी हा शब्द जो बसतो अमृत ध न ई अमृत ध्वनी. बरोबर. तर याचं उत्तर काय दिसतं आपल्याला? 2 नंबरचं. पुढचं बघा 14 नंबर. धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? आता धनुर्वातचा इथं प्रश्न विचारला आहे आपल्याला. तर ही जी संधी दिसते मित्रांनो, ही कोणती रे? ही विसर्ग संधी आहे. हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. विसर्गाच्या आधी विसर्गाच्या आधी हा विसर्ग असतो. या विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून इतर स्वर आला आणि पुढे जर मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा काय होतो? र होतो. म्हणजे या विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून जर इतर व्यंजन आलं, इतर मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा काय होतो? र होताना आपल्याला दिसतो. म्हणजे आपण जर बघितलं धनु हा विसर्ग अधिक वात, याचा काय झाला? र झाला. म्हणजेच धनुर्वात. बरोबर. म्हणजे आपल्याला काय सांगितलं? धनु अधिक वात म्हणजेच धनुर्वात. ही कोणती संधी मित्रांनो? ही विसर्ग संधी आहे. हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. धनुर्वात हे काय? विसर्ग संधी. आणि विसर्ग संधीचं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो? विसर्ग संधीचा नियम लिहून घ्या रे. विसर्ग संधीचा नियम असा होतो की समजा हा जो विसर्ग आहे या विसर्गाच्या आधी समजा अ किंवा आ सोडून इतर स्वर आला आणि पुढे जर मृदू व्यंजन आलं तर त्या विसर्गाचा काय होतो? र होऊन जातो. आता पुढे बघा 16 नंबरचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा. चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट खालील दिलेल्या पर्यायातून निवडा. असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर चतुर्थी विभक्तीचं काय सांगितलं आहे आपल्याला? चतुर्थी विभक्ती जी आहे, चतुर्थी विभक्तीमध्ये काय असतं? सलाते हे एक वचनात आणि सलानाते, सलाते सलानाते. आता यामध्ये जर बघितलं आपण तर चतुर्थी विभक्तीचा मुख्य कारकार्थ जर बघितला आपण तर कोणता आहे? संप्रदान. संप्रदान हा त्याचा मुख्य कारकार्थ आहे. संप्रदान म्हणजे काय? दान, भेट किंवा हेतू असतो. यामध्ये करिता, साठी आणि प्रत किंवा निमित्त हे शब्दयोगी अव्यय चतुर्थीचा अर्थ दर्शवतात. म्हणजे कोणते? करिता, साठे, प्रति, करिता, साठी, कडे आणि प्रत
हे काय चतुर्थीचे विभक्त आहेत. म्हणजे यामध्ये काय करतात ते संप्रदान दाखवतात किंवा हे दान कोणाला तरी भेट करिता याच्यासाठी याच्याकडे याच्या प्रत हे असं आपल्याला इथं दाखवलेलं दिसतं. आता इतर पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर आत मध्ये खाली हे कोणाचे हे सप्तमीचे प्रत्यय सप्तमी हे सप्तमीचे प्रत्यय आपल्याला दिसतात. ही सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आणि सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय अधिकरण कडून द्वारामुळे हे तृतीय विभक्ती आणि तृतीय विभक्तीचं काय करण किंवा साधन म्हणजे कशाने झालं गोष्ट करण किंवा साधन आणि त्याचे बघितलं आपण तर पासून पेक्षा शिवाय हे कशाचं आहे पंचमी विभक्तीचं आपल्याला दिसतं. पासून पेक्षा आणि शिवाय हे पंचमी विभक्तीचं आहे. 17 नंबर प्रश्न बघा. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. आत्मवाचक सर्वनाम. आता जेव्हा आपण किंवा स्वतः या शब्दांचा अर्थ खुद असा होतो. खुद म्हणजे काय आपणच म्हणजे मी स्वतः असं केलं आणि ते कर्त्याला उद्देशून येतं. ते कोण येतं कर्त्याला उद्देशून येतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतं. आता बघा तो आपण होऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला म्हणजे काय रे आपण होऊन म्हणजे आता इथं आपण होऊन काढून टाका. तो पोलिसांच्या स्वाधीन झाला वाक्य कंप्लीट आहे. आपण होऊन कशाला वाक्यामध्ये जोर दिला आहे की तो आपण होऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला म्हणजे इथं काय झालंय वाक्यामध्ये जोर दिला आहे आणि हे काय आत्मवाचक सर्वनाम आहे. जर आत्मवाचक सर्वनाम कसं ओळखायचं जर ते काढून टाकलं आपण तरीही वाक्याचा अर्थ जर पूर्ण असेल तर ते काय असतं आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण आणि स्वतः या दोन सर्वनामांचा उपयोग होतो आपल्याला दिसतो. आता इतर पर्याय जर आपण बघितले तर रायगडमधील 10 विद्यार्थी याच्यामध्ये आपल्याला कुठं सर्वनाम दिसतं रे अजिबात नाही. जो ड्रेस मला हवा तो ड्रेस मला मिळाला हे जर बघितलं आपण तर कोणताही हे संबंधी किंवा दर्शक सर्वनाम आहे. संबंधी सर्वनाम जो तो किंवा दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम म्हणजे जो ड्रेस मला हवा तो मला मिळाला तो ड्रेस मला मिळाला हे काय संबंधी आणि दर्शक सर्वनाम. तो ड्रेस जो ड्रेस जे संबंध सांगितले याच्यात. मुलींनी आपल्या आईवडिलांशी नम्रपणे वागावे यात आपल्या हे षष्टीचं सामान्य रूप आहे. हे स्वतंत्र आत्मवाचक जोर दिसत आपल्याला नाही. हे काय षष्टीचं सामान्य रूप आहे. पुढे बघा धातू ओळखण्याचे अक्षर कोणते. आता कशाने धातू ओळखला जातो तर आपण जर बघितलं समजा खा हा धातू आहे आणि जा हा धातू आहे समजा तर आता हा धातू ओळखण्याचा अक्षर जर बघितला आपण तर क्रियापदाच्या मूळ रूपाला काय म्हणतात धातू. आणि आता क्रियापदाचं मूळ रूप कोणतं आहे खा हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि धातूच्या शेवटी जर आपण ने हा प्रत्यय लावला तर त्याचं धातू साधित नाम तयार होतं. उदाहरणार्थ कसं रे खाणे पिणे जाणे येणे नेणे हे काय आहेत हे खा पी जा ये ने हे काय रे हे धातू आहे. आणि या धातूला जेव्हा आपण प्रत्यय लावतो म्हणजे कोणता प्रत्यय याच्यातला बसतो तर ने हा प्रत्यय याच्यातला बसतो. शेवटी ने हा प्रत्यय जेव्हा आपण लावतो तेव्हा त्याचं काय होतं धातू साधित नाम तयार होतं. काय होतं धातू साधित नाम किंवा त्याला कृदंत असे म्हणतात. 19 नंबरचा प्रश्न बघा. पार्वती काकूंना साधी पर्वती ही चढवत नाही या वाक्यातील चढवत हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे. आता आपण जर बघितलं इथं तर हे कोणतं आहे शक्य क्रियापद आहे. म्हणजे इथं 2 शक्यता आहे बघा. शक्य क्रियापद जे असतं ना मित्रांनो हे पॉसिबिलिटी दर्शवतं. म्हणजे तुम्हाला एखादं काम करणं शक्य आहे किंवा एखादं काम करणं शक्य नाही. म्हणजे पार्वती काकूंना साधी पर्वती ही चढवत नाही हे काय शक्य क्रियापद आहे की त्यांना ते करणं शक्य नाही. कर्त्याला जेव्हा ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे किंवा नाही हे दर्शवणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात शक्य क्रियापद. उदाहरणार्थ मला हे काम करवते मला आता चालवते पार्वती काकूंना पर्वती चढवते किंवा पर्वती चढवत नाही. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रायोजक क्रियापद जर बघितलं आपण 2 नंबरचा ऑप्शन तर प्रायोजक क्रियापद म्हणजे कर्ता स्वतः नाही करत. यामध्ये कर्ता स्वतः करत नसतो काम तर तो कोणाकडून तरी करून घेत असतो. याचं उत्तर आपण आधी एकदा बघू. शक्य क्रियापद आहे. आता प्रायोजक क्रियापद कसं रे
प्रायोजक म्हणजे काय, आता तुम्ही जर सिरियल वगैरे बघत असाल मराठीमध्ये तर ते असतं बघा, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निर्मा, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्स साबण. तर प्रायोजक म्हणजे काय, ते कोणीतरी स्पॉन्सर केलेलं असतं. तर यामध्ये जर बघितलं आपण तर प्रायोजक म्हणजे यामध्ये करता जो असतो तो स्वतः क्रिया करत नाही, तर तो कोणाकडून तरी करून घेतो. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर आई बाळाला खेळवते. आता यामध्ये बाळ स्वतः खेळतंय का, नाही, याला कोणीतरी खेळवतंय. कोण खेळवतंय, तर आई खेळवते. म्हणून हे काय मित्रांनो, हे प्रायोजक क्रियापद आहे. जर आपण बघितलं ताई बाळाला रडवते, हे पण काय प्रायोजक क्रियापद आहे. सहाय्यक क्रियापद जर बघितलं आपण तर सहाय्यक क्रियापद म्हणजे मुख्य धातू साधिताला अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद लागतं. कधी कधी वाक्यामध्ये दोन क्रियापद येतात आणि ते म्हणजे त्याच्यातलं जे क्रियापद वाक्य पूर्ण करतं. आता इथे बघा सहाय्यक क्रियापद म्हणजे काय, त्याचं आपण जर उदाहरण बघितले तर बाळ एवढा लाडू खाऊन टाक. आता बाळ एवढा लाडू खाऊन टाक. आता खा हा सुद्धा धातू आहे, पण आपण जर बघितलं बाळ एवढा लाडू खाऊन, तर वाक्याचा अर्थ पूर्ण आहे करे. इथं वाक्याचा अर्थ पूर्ण नाही आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या एका शब्दाची गरज लागते आणि टाक या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. त्यामुळं हे काय आहेत मित्रांनो, हे सहाय्यक क्रियापद आपल्याला दिसतं. आणि संयुक्त क्रियापद म्हणजे धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद म्हणजे काय असतं, संयुक्त क्रियापद असतं. आता पुढे बघा, भावकर्तृक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय लिहा. भावकर्तृक क्रियापद म्हणजे काय, तर ज्या क्रियापदाचा मूळ कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो. क्रियापदाचा मूळ कर्ता जो असतो तो वाक्यात जेव्हा स्पष्ट नसतो, म्हणजे क्रिया कोण करतं हेच जेव्हा वाक्यामध्ये स्पष्ट नसतं, तेव्हा ते क्रियापद कसं असतं, भावकर्तृक क्रियापद असतं. बरोबर, त्याला भावकर्तृक क्रियापद असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही लक्षात घ्या, मळमळते, उजाडले, सांजावले, आज लवकरच सांजावले. सांजावणारे काय, काहीही सांगता येत नाही. मळमळते, बाळाला खूप मळमळते, आजीला खूप मळमळते, आज लवकर उजाडले. उजाडणारे काय, आईला खूप मळमळते, मळमळणारे काय, काहीही आपल्याला इथं सांगता येत नाही. आता बघा, भावकर्तृक क्रियापद इथे सांगितलेलं आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पित्त झाल्यामुळे प्रमोदला आज मळमळते आहे. बरं, हे त्याचं उत्तर आहे. तर काय मळमळते, काही माहिती आहे का, तर कोण मळमळते, काहीही आपल्याला सांगता येत नाहीये. जेव्हा क्रियापदाचा अर्थ म्हणजे क्रियापदाला कोणताही कर्ता नसतो, जो क्रियापदामध्येच निहित असतो, तेव्हा त्या वाक्याला भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात. जर तुम्हाला क्रियापद असं दिसले, मळमळते, गडगडते, खळखळते, सांजावते, पाणी खळखळते, मळमळते, डळडळते, तर ते काय असतं, भावकर्तृक क्रियापद असतं. आता इथे बघा, सुधण्यास अधिक सांगणे न लगे, जेव्हा हे असतं न लगे निगेटिव्ह, तेव्हा ते काय असतं, अनियमित क्रियापद. अनियमित क्रियापद असते. आता पुढे बघा, आम्ही काही पुस्तके मागवली, हे काय सकर्मक क्रियापद आहे. आम्ही काही पुस्तके मागवली. आणि बाळ काम कर, हे काय आज्ञार्थी क्रियापद आहे. इथं काय दिलेली मित्रांनो, आज्ञा दिली की बाळ काम कर. काळवळ खा, सुनील उत्तम क्रिकेट खेळेल. बरं, खेळेल तेव्हा खेळेल, कधी खेळेल, भविष्यात खेळेल. सुनील उत्तम क्रिकेट खेळला, भूतकाळात खेळला. सुनील उत्तम क्रिकेट खेळतो वर्तमान काळात. तर याचं काय येतं, भविष्यकाळ. आणि हा कसा आहे मित्रांनो, हा आहे साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. क्रिया पुढे घडणारे असा जेव्हा बोध होतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, भविष्यकाळ. इतर पर्याय जर बघितले तर अपूर्ण वर्तमान काळात खेळत आहे, असं याला असतं. सुनील उत्तम क्रिकेट खेळत आहे. भूतकाळात ते कसं झालं असतं, खेळला. आणि वर्तमान काळात खेळत असतो. हे तुमचं काय होणार आहे, सगळे रॅपिड रिव्हिजन कव्हर होणार आहे. तुम्हाला हे लेक्चर जर उपयोगी वाटत असेल, म्हणजे उपयोगीच हे लेक्चर, तुम्हाला जर हे चांगलं वाटतं असेल लेक्चर, तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जरूर की तुम्हाला हे कसं वाटतं, तुम्हाला आवडतं का. पुढे बघा, इकडे, मध्ये, रातोरात, आज, ही इत्यादी ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत. अ पॉइंट, स्थलवाचक, कालवाचक, संख्यावाचक आणि रीतिवाचक. आता इकडे जर बघितलं आपण तर इकडे काय रे,
इकडे मध्ये रातोरात. आणि याचं उत्तर जर बघितलं तर इकडे म्हणजे काय, इकडे म्हणजे स्थळवाचक. इकडे ये रे म्हणजे कुठे ये, या स्थळी ये. काय आहे इकडेचं काय यायला पाहिजे, इकडे मध्ये ही ठिकाणे दर्शवतात. इकडे आणि मध्ये काय ठिकाणे दर्शवतात, म्हणजे हे कोणती झाली स्थलवाचक. त्याच्यामुळे ब हा ऑप्शन इथे कटला. अ पाहिजे एक नंबर आपल्याला. आणि आज आणि रातोरात हे काय दर्शवतात आपला, तर हे वेळ दर्शवतात. त्यामुळे ही काय झाली कालवाचक. स्थलवाचक आणि कालवाचक याच्यामध्ये ठिकाण दर्शवले, तर एकामध्ये काय दर्शवले, वेळ दर्शवले. म्हणून हे काय स्थळवाचक आणि काळवाचक दिसतात आपल्याला. पुढे बघा इंग्लिश. इट वॉज dash dash windy evening, but they here dash dash boat and went for dash dash sail against along the dash dash coast. या असा प्रश्न विचारलेला इथं आपल्याला. तर इथं जर बघितलं आपण तर अ विंडी इव्हिनिंग काय आहे, अ विंडी इव्हिनिंग. इट वॉज अ विंडी इव्हिनिंग हे एकवचनी सामान्य नाम विशेषण आहे. म्हणजे याच्या पुढं कॉन्सोनंट कोणता आहे, साऊंड डब्ल्यू आहे. कोणता आहे डब्ल्यू. आणि डब्ल्यू असल्यामुळं याच्या आधी काय येणार आहे, ए येणार आहे. बरोबर. आता बी जर बघितलं आपण अ बोट, इथं पण काय येतं अ बोट हे एकवचनी आणि गणता न करता येणार नाम आहे. याचं काय गणती होती का रे, सॉरी हे गिनती होणार आहे. म्हणजे आपण हे मोजू शकतो ना. अ बोट अँड वेंट फॉर अ सेल अलॉंग द कॉस्ट. आता याचं स्पष्टीकरण जेव्हा आपण बघतो, द कॉस्ट का बरं, कारण हा काय सांगितलं आहे, एक विशिष्ट समुद्र किनारा सांगितलं आहे. आणि द कुठं वापरलं जातं, तर जेव्हा विशिष्ट असतं जे स्पेसिफिक असतं तिथं द वापरलेलं दिसतं आपल्याला. अ विंडी इव्हिनिंग हे एकवचनी सामान्य नाम प्लस विशेषण म्हणजे कॉन्सोनंट इथं काय आहे डब्ल्यू. अ बोट हे एकवचनी आहे. आणि फॉर अ सेल, गो फॉर अ सेल हा एक प्रचलित वाक्यप्रचार आहे किंवा ही काय फ्रेज आहे, गो फॉर अ सेल. तेव्हा याचं उत्तर काय आहे, ए अँड द. इकडं दिसतं आपल्याला ए अँड द, हे 4 नंबरला. नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर. द अबव सेंटेन्स इज व्हॉट. द अबव सेंटेन्स इज निगेटिव्ह. बरोबर. नन पहिल्यांदाच नन आलेला आहे म्हणजे काय सेंटेन्स निगेटिव्ह आहे. वाक्यात नन हा नकारार्थी शब्द वापरलेला आहे. त्यामुळं हे वाक्यरचनेनुसार कसं आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. जरी याचा अर्थ बघितला आपण, जरी याचा अर्थ हा सकारात्मक असला तरी याचं स्वरूप कसं आहे मित्रांनो, याचं निगेटिव्ह स्वरूप आहे. ओनली द ब्रेव डिझर्व अ फेअर हे काय होतं, होकारार्थी अर्थ जर बघितला आपण तर असं होतं ओनली द ब्रेव डिझर्व्स द फेअर. इतर पर्याय वाक्यात प्रश्नचिन्ह नाही आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह नाही होत. याच्यामध्ये उद्गार नाही आहे म्हणजे एक्सप्लेनेटरी नाही. आणि थेट विधान किंवा होकारार्थी नाही आहे, त्यामुळे हे अफिर्मेटिव्हही होत नाही. तर नन बट द ब्रेव हे वाक्य कसं आहे निगेटिव्ह. पीटर ब्रोक अ जग, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. बरं, क्वेश्चन टॅग बघायचं आहे आता आपल्याला या उदाहरणामध्ये. इथं बघा क्वेश्चन टॅग काय असतो, तर वाक्याच्या शेवटी विचारले जाणारा प्रश्न आणि तो कशावरून घ्यायचा असतो आपल्याला, या पूर्ण वाक्यावरून. आता इथं पीटर आहे. पीटर हा आपल्याला करेक्टली समजतं की हा काय रे मित्रांनो पुरुष आहे किंवा एक मुलगा आहे. तर त्याच्यासाठी काय यायला पाहिजे, ही यायला पाहिजे. ही यायला पाहिजे, ही तर सगळीकडे आहे. बरं, आता काय करायचं, वाक्य कसं आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणजे वाक्यामध्ये कोणताही निगेटिव्ह शब्द आलेला नाही आहे. त्यामुळं याचं काय होणार आहे, टॅग निगेटिव्ह होणार आहे. पॉझिटिव्ह वाक्याचा टॅग कसा असतो निगेटिव्ह, त्यामुळे हा निगेटिव्ह टॅग पाहिजे. त्यामुळे हा पॉझिटिव्ह टॅग दोन्ही गेले. आपण जर इथं बघितलं आता तर आता इथं काय ब्रोक हे काय V2 आहे म्हणजे हा काय V2 दिसतो आपल्याला. तर इथं आपण डिडंट, त्याच्यापुढे डिडंट येईल. आणि क्वेश्चन टॅगमध्ये त्या व्यक्तीचं नाव येत नाही तर काय येतं प्रोनाऊन्स येतं. त्यामुळं डिडंट ही, पीटर ब्रोक अ जग डिडंट ही असा त्याचा अर्थ होतो. हे असं क्वेश्चन टॅग असतो मित्रांनो. मूळ वाक्य पॉझिटिव्ह आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये, त्यामुळे क्वेश्चन टॅग हा कसा होतो निगेटिव्ह. आणि डीड हे सहाय्यकारी क्रियापद बनेल आणि डीड नॉटचं काय होतं डिडंट. बरोबर. पुढचा प्रश्न बघू आपण आता. आय एम द हॅपीएस्ट मॅन इन माय टाउन. ओके, याच्यातही आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलाय. आय एम द हॅपीएस्ट मॅन इन माय टाउन, मेक ओनली वन ओव्हल, मार्क ओनली वन ओव्हल. जेव्हा आपण बघतो असं तर आय एम द हॅपीएस्ट मॅन इन माय टाउन याचं योग्य उत्तर जर बघितलं, आय एम हॅपीएस्ट मॅन इन द टाउन. आता हे वाक्य बघा, हे वाक्य कसं आहे पूर्ण पॉझिटिव्ह अगेन, कसं आहे पॉझिटिव्ह.
याचा टॅग कसा पाहिजे, निगेटिव्ह. निगेटिव्ह टॅग पाहिजे, त्यामुळे पॉझिटिव्ह टॅग तुम्ही आधी कट करून टाका. आता इथं आय एम वापरले तर आपल्याला इकडे आय एम वापरता येत नाही. आय एमचा निगेटिव्ह टॅग हा आरंट आय असतो. काय असतो, आरंट आय. आरंट आय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा रूल. आय एमचा निगेटिव्ह टॅग हा एम्ट आय आय वगैरे नसतो, तर तो काय असतो, आरंट आय. ओके, त्यामुळं आय एम द हॅपीएस्ट मॅन इन माय टाउन, आरंट आय. पुढे बघा 27 नंबर. अ पर्सन हू लिव्ज हिज कंट्री, अ पर्सन हू लिव्ज हिज कंट्री टू सेटल अब्रॉड. तर याला काय म्हणतात, अ पर्सन हू लिव्ज हिज कंट्री. आता इथं काय आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलंय. काय विचारलंय, वन वर्ड सबस्टिट्यूट. अ पर्सन हू लिव्ज हिज कंट्री टू सेटल अब्रॉड म्हणजे काय रे, याचं जर बघितलं आपण तर याला म्हणतात इमिग्रंट. काय म्हणतात याला, इमिग्रंट. इमिग्रंट. इमिग्रंट म्हणजे काय, उत्प्रवासी. म्हणजे काय, उत्प्रवासी. जो स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होतो त्याला काय म्हणतात, इमिग्रंट. आपला देश सोडून तो दुसऱ्याच्या देशात स्थायिक होतो त्याला काय म्हणतात, इमिग्रंट असे म्हणतात. आता इमिनंट म्हणजे काय, इमिनंट म्हणजे काय, प्रख्यात व्यक्ती. फॉर एक्झाम्पल रतनजी टाटा, द इमिनंट प्रोफेसर म्हणतो आपण त्याला. म्हणजे असा माणूस, रतन टाटाबद्दल नाही बोलते, इमिनंट हे रतन टाटा होते, पण जेव्हा आपण म्हणतो द इमिनंट प्रोफेसर, इमिनंट डॉक्टर, तेव्हा तो काय असतो, एकदम प्रख्यात असतो. आता ह्यो इमिग्रंट, ई वाला आणि आयवाला यांच्यामध्ये तुम्हाला प्रश्न, यांच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ई म्हणजे काय, तो दुसरा आपला देश सोडून गेलेला. तर आय म्हणजे काय, दुसऱ्या देशातून आपल्या देशात स्थायिक झालेला, म्हणजे आपल्या इकडे आलेला. दुसऱ्या देशातून आपल्या इकडे आलेला. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ते बघा, एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे काय, तिकडे गेलेला. आणि इम्पोर्ट म्हणजे काय, आपण घेतलेला. तर एक्सपोर्ट म्हणजे काय, आपण देऊन टाकलेला की जा बाबा तिकडे. इमिग्रंट म्हणजे काय, उत्प्रवासी जो आपला देश सोडून गेलाय. आणि दुसरा आयवाला इमिग्रंट म्हणजे काय, आयवाला ज्याच्यामध्ये दोन यम आहे. म्हणजे काय रे, दुसऱ्याचा देश सोडून आपल्याकडे आलेला, त्याला काय म्हणतात, इमिग्रंट. आणि हा पण काय, इमिग्रंट. ओके. 28 नंबर बघा, सबस्टिट्यूट द फ्रेज वन हू हेट्स वुमन. जो स्त्रियांचा तिरस्कार करतो त्याला असं काय म्हणतात, असा आपल्याला प्रश्न आहे. तर आपण इथं बघू मित्रांनो. तर जो तिरस्कार जो असतो म्हणजे त्यासाठी कोणता वापर जातो, मिसो. मिसो म्हणजे काय रे, द्वेष करणे. मिसो म्हणजे काय, द्वेष करणे. आणि गायनी म्हणजे काय, गायनी म्हणजे स्त्री. हा तुम्ही ऐकलं असेल ना, गायनेकोलॉजिस्ट वगैरे. म्हणजे काय, गायनी म्हणजे काय, स्त्री. जो स्त्रियांचा हेट करतो तो काय, मिसोगायनिस्ट. त्याला काय म्हणतात, मिसोगायनिस्ट. त्याला काय म्हणतात, मिसोगायनिस्ट असे म्हणतात. बरोबर. सॅडिस्ट म्हणजे काय, सॅडिस्ट लोक असतात इतरांना त्रास देऊन आनंद मिळवणारे. इतरांना त्रास देऊन आनंद मिळवणारे हे कसे असतात, पेपर पुढे जाणारे, हॉल तिकीट आता आपल्या आपल्या सेंटरला येणारे, अभ्यास करू नका, निवांत राहा. आणि आपण काय करायचं, दिवसभर अभ्यास करायचा, 1 तास ग्रुपवर यायचं आणि सर्वांचं काय करायचं, दिवस वाया घालवायचा. हे असतात सॅडिस्ट लोक. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही त्या ग्रुपवरती इकडं तिकडे अजिबातही चर्चा करू नका. जर तुम्हाला पेपर एकच दिवस यायचं त्याचा एवढा भाऊ करू नका, तुमच्या सगळ्या अभ्यासावर पाणी फिरेल मित्रांनो. सॅडिस्ट सारखं वागू नका. तर सॅडिस्ट म्हणजे काय तुम्हाला समज असेल. सॅडिस्ट म्हणजे अशी माणसं जे इतरांना त्रास देऊन स्वतःला आनंद मिळवतात. आता मिसो म्हणजे अगेन द्वेष करणे. आणि गॅमी म्हणजे काय, मिसो गॅमिस्ट म्हणजे काय, गॅमी. बरोबर. तुम्हाला माहिती असेल पॉलिगॅमी. पॉलिगॅमी म्हणजे काय, अनेक विवाह वगैरे. तर मिसोगॅमी म्हणजे काय, मिसोगॅमी म्हणजे जो विवाहाचा द्वेष करतो, तो ज्याला विवाह आवडतच नाही. आपला सलमान भोई, त्याला विवाह आवडत नाही, विवाहाचा द्वेष करणारा तो असतो मिसोगॅमिस्ट. आणि मिसोन्थ्रॉपी म्हणजे काय, मिसोन्थ्रॉपी. अँथ्रोपी म्हणजे काय, अँथ्रोपोस. ANTHROPOS. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय रे, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र. आणि अँथ्रोपिस म्हणजे काय, एकंदरीत जो मानव जातीचा द्वेष करतो त्याला काय म्हणायचं, मिसॉन्थ्रॉपी. तर मिस जो असतो तो काय, मिस हा शब्द कशासाठी वापरला जातो, द्वेषसाठी वापरला जातो. पुढे बघा, सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ डिलेक्टेबल. आता डिलेक्टेबलचं विचारलं आपल्याला की काय मिनिंग आहे. तर डिलेक्टेबल म्हणजे डिलिशियस किंवा अत्यंत चवदार किंवा काय रे, आनंददायी असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे ते कसं आहे, एकदम एन्जॉयबल आहे, एकदम सुखल मंगल आहे, त्याला काय म्हणतात,
डिलेक्टेबल. डिलेक्टेबल म्हणजे काय? एकदम सोपं. इझी म्हणजे काय? इझी म्हणजे अतिशय सोपं. डिफिकल्ट म्हणजे अवघड. आणि इलेक्टेड म्हणजे काय? नियुक्त किंवा निर्वाचित. द मॅनेजमेंट मस्ट नॉट डॅश डॅश बिटवीन द मेल अँड फिमेल. मॅनेजमेंटने काय करायला नाही पाहिजे? डिफर नाही करायला पाहिजे. कशामध्ये? मेल आणि फिमेलमध्ये. म्हणजे मॅनेजमेंटने डिस्क्रिमिनेट करायला नको. याचं उत्तर काय? डिस्क्रिमिनेट बिटवीन म्हणजे दोन घटकांमध्ये. इथं बिटवीनच्या आधी काय येतं? डिस्क्रिमिनेट. डिस्क्रिमिनेट बिटवीन म्हणजे दोन घटकामध्ये लिंग, जात आणि इतर घटकांवरून काय करणे? भेदभाव किंवा पक्षपात करणे. मॅनेजमेंटने असा भेदभाव करायला नको. डिफर म्हणजे काय? भिन्न असणे. डिफरन्स. तुझ्यात माझ्या डिफरन्स आहे खूप. भिन्न असणे. कॉन्ट्रास्ट म्हणजे तुलना किंवा विरोधाभास. कॉन्ट्रास्ट, विरोधाभास. चूज करणे म्हणजे काय? निवडणे. आता याच्यामध्ये आपल्याला करेक्ट स्पेलिंग विचारलेली आहे. इंटेलेक्ट हा जो वर्ड आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड, याच्यामधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग विचारायची. इंटेलेक्ट म्हणजे काय? बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता. आणि याच्यामध्ये काय असतो? दुहेरी एल असतो. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे एल कुठं डबल आहे, एल कुठं डबल आहे. हा ऑप्शन गेला, इथं गेला. आता आपल्याला बघायचं आहे आय एन TELLECT. हा ऑप्शन कुठे आहे बघा? INTELL. जर तुम्हाला स्पेलिंग व्यवस्थित म्हणजे ते जर ओळखता नाही आलं तर काय करायचं? आपण आपला शब्द लिहून बघायचा. फक्त आपल्या ज्ञानावर आपला भरोसा पाहिजे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय रे? बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अचानक येणारे संकट. समथिंग अनएक्सपेक्टेड म्हणजे काय? बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. आता तुमचे हॉल तिकीट जे तुम्ही टाकले होते सेंटर एकीकडं आणि त्यांनी टाकले तुम्हाला दुसरीकडंच, हे काय आहे तुमच्यासाठी? अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू आहे ना. खरं ना. आता हे तुम्ही ॲक्सेप्ट केलं होतं का? तुम्ही विचार केला असेल ना आपल्या इकडे इकडे सेंटर येईल वगैरे, पण ते काय झालं तुमच्यासाठी? अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू झालं. म्हणजे ते काय झालं? समथिंग अनएक्सपेक्टेड झालेलं आहे. आता मला नाही वाटत तुम्ही हे विसरू शकशाल. निरभ्र आकाशातून अचानक वीज पडावी तशी घडलेली आकस्मिक किंवा धक्कादायक घटना म्हणजे काय रे? अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. आणि एखादी गोष्ट क्वचितच घडते. क्वचितच घडते एखादी गोष्ट, त्याला काय म्हणायचं? वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय? कधीतरी. आता आपले आवडते प्रश्न सुरू झाले तुमचे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती राज्यसभेत 12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर आधी तुम्हाला हे माहीत पाहिजे की राष्ट्रपती किती सदस्य मित्रांनो? 12 सदस्य नामनिर्देशित करतात. तर ते कोणत्या कलमाने? तर याचं उत्तर आहे कलम नंबर 80. या कलमाने, कलम 80(1)(a) आणि कलम 80(1)(a) आणि कलम 80(3) यानुसार राष्ट्रपती काय करतात? आपले आदरणीय राष्ट्रपती साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा. मित्रांनो, आपल्या ज्या बाकीच्या टेस्ट आहे त्याही आपण याच पॅटर्नवर सेट केलेल्या आहेत. जर तुम्हाला त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण 1 नंबरलाच म्हणजे प्रथमच तो नंबर सांगितला आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे जर तुम्हाला या टेस्ट आवडल्या असेल तर. हे 4 घटक बघा. राष्ट्रपती, साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातले किती व्यक्ती रे? 12 व्यक्ती राज्यसभेवर नियुक्त करतो. आता कलम 81 काय? हे संसदेचे जे सदस्य असते त्यांच्यासाठी पात्रता इथे सांगितल्या जातात. सॉरी, कलम 81 मध्ये लोकसभेची रचना आहे. कलम 81 मध्ये काय? लोकसभेची रचना. कलम 84 पात्रता आहे आणि 85 संसदेची जी सत्रे असतात त्यांचं सत्रावसन करणे किंवा विसर्जन करणे. सत्रावसन करणे किंवा काय? विसर्जन करणे. आपण महत्त्वाचेच पॉईंट इथे घेतलेले आहेत. आता दासराज्य युद्ध कोणत्या नदीच्या काठी झाल्याचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो? खूप लोकांची इथं विकेट पडलेली आहे. आपली टेस्ट जी लोकांनी दिली 50 ते 60 लोकांनी टेस्ट दिली आहे. तर दासराज्य युद्ध कोणत्या नदीच्या काठी? तर दासराज्य युद्ध कधी कोणाच झालं हे बघू आपण. हे तुम्हाला जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास केला असेल तर त्यामध्ये होतं हे. आणि तुम्ही म्हणशाल हे IBPSला विचारलं जातं का? तर हो, नक्कीच असे प्रश्न प्राचीन भारतातले विचारले जातात. आता भरत वंशाचा राजा होता. भरत वंशाचा राजा सुदास.
आणि इतर 10 राज्यांचा एक संघ होता. यांच्यात हे ऐतिहासिक युद्ध परुष्णी नदीच्या काठी लढलं गेलेलं होतं मित्रांनो. परुष्णी नदीच्या काठी. आणि परुष्णी नदी म्हणजे आत्ताची रावी नदी जेव्हा 1929 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे अधिवेशन झालं होतं ना मित्रांनो, तेव्हा रावी नदी काठेच काय झालं होतं, पहिल्यांदा झेंडा उभारलेला होता. त्यामुळे परुष्णी नदी किंवा रावी नदी ही खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी. आणि यामध्येच काय झालं, तो इथंच आपल्याला हे युद्ध झालेलं दिसतं. खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली आहे? तर मूलभूत कर्तव्ये जे भाग 4A मध्ये आहेत, भाग 4A आणि कलम 51A यामध्ये काय आहेत, मूलभूत कर्तव्य, हे कोणती समिती होती? तर यासाठी स्वर्णसिंग समिती होती. स्वर्णसिंग समितीने मूलभूत कर्तव्य सुचवलेली आहेत. स्वर्णसिंग समिती. आणि मूलभूत कर्तव्य टोटल किती आहे? 11 कर्तव्य आहेत यामध्ये बघा. आणि हे 11 कर्तव्य यामधले 10 कर्तव्य हे 42व्या घटना दुरुस्तीने जोडलेले आहे. तर एक जे कर्तव्य आहेत ते कोणत्या घटना दुरुस्तीने जोडलं याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. आता सरकारी या समिती जर बघितली आपण, तर सरकारी या समिती ही केंद्र राज्य संबंधाबाबत होती. सरकारी या समिती केंद्र राज्य संबंध. बलवंतराय मेहता समिती ही पंचायत राजची संबंधित आहे. पंचायत राज यांनी काय सांगितलं होतं, त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करा. आणि ही पहिली समिती होती त्यासाठी. आणि कोठारी समिती मित्रांनो ही राष्ट्रीय शिक्षण आयोगाशी संबंधित होती. राष्ट्रीय शिक्षण आयोग. पुढचा प्रश्न बघा. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता आहे? निष्क्रिय वायू असं आपल्याला विचारलंय. निष्क्रिय वायू म्हणजे जेव्हा तुम्ही पेरियॉडिक टेबल अभ्यासता तेव्हा 18वा नंबरचा जो गण आहे, गण म्हणजे उभे रे. आपले स्प्रिंकलरचे गण उभे असतात ना, त्याच्यावरूनच ध्यानात ठेवायचं गण. ओके. असा गण असतो ना आपला, मग तो बी असाच गण असतो. तर या 18व्या गणात जे ना ते काय आहेत, निष्क्रिय आहे. तर त्याच्यातला 18व्या गणातला जर बघितला आपण तर आर्गॉन हा सगळ्यात निष्क्रिय वायू आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे वायू आहे 18व्या गणामध्ये. त्याच्यामध्ये इतर पर्याय जर बघितले आपण तर हेलियम, निऑन, क्रिप्टॉन वातावरणात अत्यंत सूक्ष्म प्रमाणात आहे. तर वातावरणामध्ये बघितलं आपण तर नायट्रोजन हा 78%, ऑक्सिजन हा 21%, आणि त्यानंतर आर्गॉन जर बघितला आपण, आर्गॉन हा त्याच्यानंतर आर्गॉन दिसतो आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर. निष्क्रिय वायूमध्ये प्रथम क्रमांकावर आर्गॉन आहे आणि त्याचं प्रमाण 0.93%. किती? फिक्स आहे मित्रांनो, 0.93%. 37 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रातील त्रिकोणी किल्ले या समूहाशी संबंधित नाही? खूप लोकांनी प्रश्न पहिल्यांदाच वाचला असेल, पहिल्यांदाच ऐकला असेल. त्रिकोणी किल्ला काय विषय हा? तर त्रिकोणी किल्ले समजत नाही. तर लोणावळा परिसर जो आहे, सियागोय लोणावळा पुणे परिसरातील राजमाची, विसापूर, लोहगड जे आहेत हे किल्ले काय आहे, तिकोना आणि तिकोना हे किल्ले एकमेकांच्या जवळ आणि संरक्षण साखळीत समूहात येतात. यामुळे यांना काय म्हणतात, त्रिकोणी किल्ले म्हणतात. तर तोरणा यामध्ये येत नाही. तोरणा हा किल्ला जर बघितला आपण तर वेल्हे पुणे भागात आहे. आता खूप लोकांचं सेंटर पुणे आलंय, तर मित्रांनो पुण्याला येऊन तो मस्त किल्ले बिल्ले बघून जा. भारी इकडे सगळं पुण्याचं वातावरण. पुणे फक्त इथे लाईट गेली दुपारी, त्याच्यामुळे लेक्चर अपलोडला थोडा टाईम झाला आहे. पुणे ही स्वराज्याची पहिली राजधानी रे. स्वराज्याची काय पहिली राजधानी. तोरणा किल्ला हा स्वतंत्र सह्याद्री रांगेत येतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य हा ठराव मंजूर करण्यात आलेला होता? तर कोणतं अधिवेशन होतं ज्याच्यामध्ये आपण मागितलं की पूर्ण ठराव द्या? आधी 1906ला वसाहती अंतर्गत स्वराज्य होतं, म्हणजे वसाहती अंतर्गत स्वराज्य मागितलं होतं 1906ला. 1907ला सुरत अधिवेशन इथं काय झालं, काँग्रेस फुटलेली दिसते आपल्याला. तर पूर्ण स्वराज्य हा याचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन जे झालं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली 1929ला. या ठरावामध्ये याच्यामध्ये
या अधिवेशनात आपण पूर्ण स्वराज्य मागितलं होतं. या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर झाला आणि 26 जानेवारी 1930 हा पहिला स्वातंत्र्य दिनही इथं सारस झालेला दिसतो आपल्याला. कलकत्ता अधिवेशन 1906चं हे दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच स्वराज्य हा शब्द वापरलेला होता. मित्रांनो, आपण फक्त प्रश्न आणि त्याचं एक प्रश्नाचं उत्तर देत नाही, तर संपूर्ण चारी प्रश्न करतो आणि बाकीच्या ज्या टेस्ट होणार आहे त्याही आपण अशाच एक्सप्लेन करणार आहोत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लवकर ॲडमिशन करून घ्यायचं आहे, कारण वेळ आता खूप कमी आहे आपल्याकडे. सुरतचं अधिवेशन इथं जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट झालेली आहे. 1929 हे त्याचं उत्तर आहे. आणि कराची अधिवेशन यामध्ये मूलभूत हक्क आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम याचा ठराव मांडला गेलेला आहे. आणि मी जे क्वेश्चन सेट घेतो मित्रांनो, आज आपला 6वा आहे. 5व्यामध्ये आपण करंट अफेअरचे प्रश्न घेतले होते आणि खूप लोकांनी त्याच्या खाली कमेंट केली, 3-4 लोकांनी, की सर IBPSचा दर्जा असा असतो का, एवढे हार्ड क्वेश्चन काढता का? अरे पण सगळे सोपे प्रश्न तर नाहीत ना, आणि सगळे सोपे प्रश्न आले होते ते कट ऑफ बी नाही ठरवित ना. जे सोपे प्रश्न ते कट ऑफ नाही ठरवित मित्रांनो, जे अवघड असतात तेच कट ऑफ ठरवित. त्या कट ऑफ तुमचे कधी पार करते माहिती का तुम्ही, जेव्हा सोपे प्रश्न तुम्ही चुकवित नाही आणि अवघड प्रश्न जेव्हा तुम्ही बरोबर आणता तेव्हा तुम्ही कट ऑफ पण येता. बाकी सोपे प्रश्न तर सगळेच बरोबर आणणार आहे ना, मग त्याच्यामध्ये तुमचं काही नाही आहे. ते सोपे प्रश्न सगळेच बरोबर आणणार आहे. अवघड प्रश्न जर तुम्ही बरोबर आणले तरच तुम्ही काय येणार आहे, रँकिंगमध्ये येणार आहे. आणि तुम्हाला जर वाटत नाही एवढे अवघड प्रश्न घ्यायचे, तर तसं नाही मित्रांनो. आता पेपर जवळ आलेला आहे तर तुम्हाला अभ्यास करणं, त्या दिशेने अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रश्न अवघड नसतात, त्यांचे उत्तर जर आपल्याला माहीत असले. आणि आता मला सांगा, करंट अफेअरचे प्रश्न सोपे कुठून आणू मी? आणि करंट अफेअर तुम्हाला माहीत पाहिजे ना, बँकिंगचं त्याच्यावरचं. जर करंट अफेअर माहीत नसेल, त्याच्यावर जर 6-7 प्रश्न पडले 40 पैकी, तर तुम्ही त्यांना IBPSला मेसेज करा ना, एवढे अवघड प्रश्न टाकतो का, तुम्ही म्हणू शकत नाही ना त्यांना. तर तुम्ही काय करायचं आहे, ॲक्सेप्ट करायचं आहे की असे प्रश्न येऊ शकतात आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. 39 नंबरचा प्रश्न, कोणतीही व्यक्ती कायद्याच्या अधिकाराशिवाय आपल्या संपत्ती वाचून वंचित राहणार नाही, ही तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? तर कोणतीही व्यक्ती कायद्याच्या अधिकाराशिवाय संपत्तीचा हक्क जर बघितला, जो आधी कलम 19 मध्ये होता मित्रांनो, पण तो आपण 42व्या घटना दुरुस्तीने काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. आणि तो 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकला. 42व्या घटना दुरुस्तीने खूप मोठे कार्य केले, पण हा हक्क आपण 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकलेला आहे. कलम 300A मध्ये येतो. 44वी घटना दुरुस्ती 1978 ना मालमत्तेचा हक्क हा आधी मूलभूत हक्क होता, तो काढून आता कलम 300A अंतर्गत केवळ याला लीगल किंवा कॉन्स्टिट्यूशनल राईट म्हणून आपण ठेवलेला आहे. तो कधी आहे, कलम 300A मध्ये. इतर पर्याय जर बघितले आपण तर कलम 301 ते 305 हे कशाशी संबंधित आहे, हे भारतातील व्यापार, वाणिज्य यांच्याशी संबंधित आहेत. पुढे बघा, महाराष्ट्राचा पठार प्रदेश. आणि आपलं लेक्चर खूप मोठं असतं म्हणून स्किप पण करायचं नाही, कारण खूप मोठा असं तिचा डाटा पण तेवढं दिलं आहे ना. फक्त 40 नंबरचा प्रश्न त्याचा नंबर आहे ते आपल्याला जमत नाही, तो फालतूपणा आपण करीतच नाही, कारण जे द्यायचं ते चांगलं द्यायचं आहे आपल्याला. महाराष्ट्राचा पठार प्रदेश मुख्यतः कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे? तर महाराष्ट्राचं जे पठार आहे, महाराष्ट्र पठार आपलं त्रिकोणीचं असं, महाराष्ट्र पठार असंच येणार, हे महाराष्ट्र पठार आपलं. हे कोणत्या खडकांनी बनलेलं आहे? तर मित्रांनो, इथं काय झालं, भ्रंशमूलक ज्वालामुखी झाला होता. भ्रंशमूलक ज्वालामुखी किती वेळ झाला होता? 29 वेळा सलग. किती झाला होता? 29 वेळा. आणि तो लावारस वरती आला आणि त्यांनी काय झालंय, आपलं महाराष्ट्राचं पठार तयार झालंय, म्हणजे दख्खनचं पठार तयार झालंय. या लावाच्या भेगाळ उद्रेकातून तयार झालेला ज्वालामुखी जन्य बेसाल्ट खडक आहे. इथं कोणता खडक आहे? बेसाल्ट खडकाने व्यापलेले. आणि या बेसाल्ट खडकाच्या विघटनातूनच आपली काळी कापसाची मृदा तयार झालेली आहे. तर याचं उत्तर काय आहे? बेसॉल्ट खडक, हे याचं उत्तर आहे, बेसॉल्ट खडक. मित्रांनो, तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता ना तेव्हा तुम्ही काय करा, या प्रश्नाचं उत्तर 40चं उत्तर बेसॉल्ट असं लिहून घेत चला, कारण जेव्हा तुम्ही PDF बघणार ना तेव्हा त्याचं तुम्ही काय करायचं, हायलाईट करून ठेवायचं. आता ग्रॅनाईट जर बघितला आपण तर ग्रॅनाईट हा अग्निजन्य मूळ खडक, हे कुठं आढळतो? विदर्भाच्या साईडला आढळतो. चुनखडी व वाळूचा खडक हे गाळाचे खडक आहेत. हे कोणते? हे गाळाचे खडक आहेत.
आता मानवी शरीरातील सर्वात मोठी आंतस्रावी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी आंतस्रावी ग्रंथी बघितली आपण तर कोणती? आपली थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड ही सर्वात मोठी आंतस्रावी ग्रंथी आहे. गळ्यामध्ये असते ही, समजा हे तोंड तर इथं असतो आपला गळा आणि या गळ्यामध्ये अशी फुलपाखराच्या आकाराची थायरॉइड ग्रंथी असते. ही शरीरातील सर्वात मोठी आहे आणि शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी जर बघितली आपण तर ती कोणती आहे? यकृत आहे. अंतस्रावी एंडोक्राइन ग्लँड, एंडोक्राइन ग्लँड आणि एक्झोक्राइन ग्लँड असं म्हणतात. एक्झोक्राइन कोणती? यकृत. तर एंडोक्राइन कोणती? थायरॉइड. ही सगळ्यात मोठी आहे. 42 नंबरचा प्रश्न बघा. पिट्युटरी जर बघितली तरी पिट्युटरी सर्वात लहान आहे परंतु मेन आहे. लहान जरी असले काही काही छोटा पॅकेट बडा धमाका म्हणतो ना आपण, तशी पिट्युटरी ग्लँड ही कुठं असते? मेंदूमध्ये असते आणि हा खरंच छोटा पॅकेट बडा धमाका आहे. ॲडर्नल ग्लँड ही कुठं असते? ही अधिवृक्क म्हणजे वृक्क आणि वृक्क कुठे असते? किडनी. वृक्क म्हणजे किडनी, ही असते किडनीवर. मूत्रपिंडावर असणारी आणीबाणी संप्रेरक हे याच्यामध्ये काय असतं? इमर्जन्सी हार्मोन अधिवृक्क ग्रंथीमध्ये वसलेले असतात. 42 नंबरचा प्रश्न. अक्षांश व रेखांश यांच्या सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे अचूक स्थान निश्चित करता येतं. इथंच तुम्हाला मुख्य माहिती दिली आहे. यामध्ये 0 डिग्री रेखांश कोणत्या नावाने ओळखला जातो? तर 0 डिग्री कोणत्या नावाने ओळखला जातो असं आपल्याला सांगितले. तर 0 डिग्रीला प्रधान माध्यान्ह रेषा किंवा प्राईम मेरेडियन, मेरेडियन असं म्हणतात. आणि 0 डिग्रीच्या एक्झॅक्ट मागे कोणतं असतं रे? 180 डिग्री. 0 डिग्रीला काय म्हणतात? प्राईम मेरेडियन. आता इंग्लिशमधील ग्रीनिच वेधशाळा जी आहे, ग्रीनिच या वेधशाळातून जाणाऱ्या 0 डिग्री रेखांशाला जागतिक प्रमाण वेळ ठरवणारी रेषा असे म्हणतात. हे काय ठरवतं? 0 डिग्री जागतिक प्रमाण वेळ. आता विषुववृत्त हे 0 अक्षांशाला आहे. कर्कवृत्त 23.5 दक्षिण अक्षांश आणि कर्कवृत्त हे उत्तरेला पृथ्वी. 0 डिग्री विषुववृत्त हे काय? विषुववृत्त. हे काय रे? कर्कवृत्त. आणि हे काय? मकरवृत्त. हे किती असतं? 23.5 उत्तर आणि हे किती असतं? 23.5 दक्षिण. ओके. तुमचा आवडता प्रश्न, तुमचा आवडता सब्जेक्ट कम्प्युटर चालू झालेला आहे. संगणकात ALUचं मुख्य कार्य कोणतं आहे? ALU म्हणजे काय? अरिथमॅटिक लॉजिक युनिट. अरिथमॅटिक लॉजिक युनिट म्हणजे काय? ALU. ALU हा CPUचा मुख्य भाग असून ते काय करतं? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे कार्य करतं. त्याच्यामुळे त्याचं उत्तर जर बघितलं आपण तर अंकगणितीय व तार्किक प्रक्रिया करणे म्हणजेच अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट ALU. संगणकाचे प्रश्न एवढे अवघड नसतात मित्रांनो, म्हणजे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या प्रश्नांपेक्षा विषयापेक्षा ते एकदम सोपे असतात. पण तुमचा त्याचा व्यवस्थित अभ्यास पाहिजे. संगणकावर आपण काय करू? एक मॅरेथॉन घेऊ संगणकावर. आता इथं जर बघितलं आपण, इथं डेटा कायम ठेवणे हे हार्ड डिस्कचं काम आहे, प्रिंट करणे हे प्रिंटरचं काम आहे, मोडेम वगैरे हे त्याचं आहे. आता बघा, खालीलपैकी कोणती मेमरी CPU द्वारे सर्वात जलद वापरली जाते? CPU द्वारे कोणती मेमरी सर्वात जलद वापरली जाते? तर कॅशे मेमरी जी असते ही CPU द्वारे सर्वात जलद वापरली जाते. आपण मागच्या लेक्चरला प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी हे आपण व्यवस्थित सांगितलेलं होतं. त्यामध्ये CPU आणि रॅम मधील गतीचा समतोल साधण्यासाठी अत्यंत हाय स्पीड कॅशे मेमरी वापरली जाते. आता मेमरी गतीचा जर उतरता क्रम बघितला आपण तर रजिस्टर्स, त्यानंतर कॅचे, CACHE कॅचे रजिस्टर सर्वात फास्ट, त्यानंतर रॅम स्पीड बाबतीत रॅम, नंतर सेकंडरी स्टोरेज आणि नंतर सेकंडरी स्टोरेजमध्ये काय येतं? हार्ड डिस्क वगैरे. म्हणजे रजिस्टर सर्वात फास्ट असतात, त्यानंतर कॅचे डाटा सर्वात फास्ट असतो, त्यानंतर रॅम सर्वात फास्ट असते आणि त्यानंतर सेकंडरी मेमरी सर्वात जास्त फास्ट असते. MS वर्डमध्ये संपूर्ण दस्तऐवज निवडण्यासाठी म्हणजे सिलेक्ट ऑल करण्यासाठी
काय करण्यासाठी? सिलेक्ट ऑल. सिलेक्ट ऑल करण्यासाठी कोणती की वापरली जाते? तर सिलेक्ट ऑलसाठी काय मित्रांनो, कंट्रोल ए. कंट्रोल ए दाबून काय करू शकतो मी? सिलेक्ट ऑल करू शकतात. कंट्रोल एस सेव्ह, कंट्रोल सी कॉपी, कंट्रोल पी पेस्ट नाही हा, पेस्टसाठी लक्षात घ्या कंट्रोल व्ही. कंट्रोल व्ही म्हणजे काय? पेस्ट. कंट्रोल पी कशासाठी आहे? प्रिंट करण्यासाठी. कंट्रोल झेड अंडू. कंट्रोल झेड CTRL झेड अंडू करण्यासाठी. अंडू म्हणजे काय? एखादी जर समजा चुकून तुमच्याकडे काहीतरी झालं, वेगळंच काहीतरी कमांड दिली गेली, तर तुम्ही जर कंट्रोल झेड केलं तर ते पहिल्यासारखे होतं. आणि कंट्रोल अजून की जर बघितल्या तर आपण काय करू, याच्यावर एक स्पेशल लेक्चरच घेऊ. म्हणजे आता मी तुम्हाला इथं किती की सांगणार आहे, तर आपण काय करू, कीवर एक पूर्णपणे लेक्चरच घेऊन टाकू. 46 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वेब पेज सुरक्षितपणे हस्तांतरित करण्यासाठी सुरक्षितपणे हस्तांतरित करण्यासाठी वापरला जातो? तर त्याचं नाव आहे मित्रांनो HTTPS. एस फॉर सेक्युर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. सेक्युर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तुम्ही म्हणता ना काय सांगू राहिला, पण हे गरजेचं आहे मित्रांनो. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPS म्हणजे काय रे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा सेक्युर हा प्रोटोकॉल आणि फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, सेक्युरसाठी कोणता वापरला जातो? हा वापरला जातो. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा फाईल पाठवण्यासाठी. HTTP हा असुरक्षित वेब डेटा आहे, हा सेक्युर आहे आणि हा काय? ईमेलसाठी आहे. पुढचा प्रश्न बघा. संगणकाच्या कोणत्या मेमरीला व्हर्च्युअल मेमरी म्हणतात? आता व्हर्च्युअल मेमरी कशाला म्हणतात? तर संगणकाच्या सेकंडरी स्टोरेजचा रॅम प्रमाणे वापरलेला जो भाग असतो त्याला काय म्हणतात? व्हर्च्युअल मेमरी म्हणतात. जेव्हा मुख्य रॅम मेमरी पूर्ण भरते, रँडम ॲक्सेस मेमरी जेव्हा पूर्ण भरते, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम जी असते, ही ऑपरेटिंग सिस्टीम हार्ड डिस्क जी असते आपली HDD, हार्ड डिस्कचा काही भाग काय करते? तात्पुरती रॅम म्हणून वापरते. आता तुमची रॅम तर पूर्ण झाली, मग आता लॅग व्हायला सुरुवात होती ना, मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या तुम्हाला सांगायचं आहे मला. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? तुमची जी HDD असते, म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह जो असतो त्याच्यातले काही भाग काय करते? ती रॅम म्हणून वापरते. त्यालाच काय म्हणतो आपण? व्हर्च्युअल मेमरी म्हणतो. तर जो तुमचं HDD किंवा SSD असते ते काय असते रे? सेकंडरी स्टोरेज असतं, तर त्यालाच म्हणतात व्हर्च्युअल मेमरी. खालीलपैकी कोणता फाईल एक्सटेन्शन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसाठी वापरला जातो? मायक्रोपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये काय करतो आपण? PPT तयार करतो. आपल्या लेक्चरच्या PPT बघा तुम्ही किती प्रीमियम आहे. त्या कुठं करतो आपण? त्या पॉवर पॉईंटमध्ये करतो. तर पॉवर पॉईंटमध्ये काय? PPTX. ओके. डॉक्स कशात असेल रे? डॉक्स कशात असेल? तर डॉक्स कशात असेल? वर्डमध्ये असेल, MS वर्डमध्ये डॉक्स. एक्सेल MS एक्सेलमध्ये असेल. आणि हे काय? ॲडॉब हे MS ॲक्सेसमध्ये आहे. MS ॲक्सेस डेटाबेसचा हा एक्सटेन्शन आहे. संगणक नेटवर्कमध्ये मॅक ॲड्रेस मुख्यतः कोणत्या लेयरशी संबंधित आहे? मॅक ॲड्रेस, तर मॅक ॲड्रेस हा डाटा लिंक लेयर जो असतो, डाटा लिंक लेयर हा OSI मॉडेलशी संबंधित आहे. या OSI मॉडेलशी डाटा लिंक लेयर संबंधित आहे. मॅक ॲड्रेस म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय मॅक ॲड्रेस? मॅक ॲड्रेस म्हणजे मीडिया ॲक्सेस कंट्रोल. मॅक ॲड्रेस म्हणजे काय? मीडिया ॲक्सेस कंट्रोल हा हार्डवेअरचा 48 बिट फिजिकल ॲड्रेस असतो, जो OSI मॉडेलच्या लेयर 2 डाटा लिंक लेयरमध्ये असतो. इतर पर्याय जर बघितले आपण तर फिजिकल लेयर हा बिट्स आणि केबल. नेटवर्क लेयर जो असतो हा IP ॲड्रेस लेयर 3 मध्ये असतो. IP ॲड्रेस लेयर 3 आणि TCP ट्रान्सपोर्ट लेयर हा
TCP किंवा UDP पोर्ट म्हणतो आपण त्याला, हा लेयर 4 मध्ये असतो. 50 MS एक्सेलमध्ये एखादा सेल मधील फॉर्म्युला दुसऱ्या सेलमध्ये कॉपी करताना सेल रेफरन्स आपोआप बदलत असल्यास त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? तर त्याला म्हणायचं काय म्हणायचं? रिलेटिव्ह रेफरन्स. काय म्हणायचं? रिलेटिव्ह रेफरन्स. त्याचं स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर रिलेटिव्ह रेफरन्स म्हणजे फॉर्म्युला जेव्हा आपण ड्रॅग करतो किंवा फॉर्म्युला डायरेक्ट कॉपी करतो, तो फॉर्म्युला कॉपी केल्यावर रो आणि कॉलम जेव्हा बदलतात, म्हणजे ॲब्सोल्यूट रेफरन्स जेव्हा आपण $, वापरतो तेव्हा रो कॉलम लॉक केले जातात, त्यालाच काय म्हणायचं? ॲब्सोल्यूट रेफरन्स. काय म्हणायचं? ॲब्सोल्यूट रेफरन्स. जेव्हा रो आणि कॉलम लॉक होतात, ॲब्सोल्यूट रेफरन्स. रिलेटिव्ह रेफरन्स म्हणजे काय? कॉलम जेव्हा बदलतात. मिक्स्ड रेफरन्स म्हणजे काय? जेव्हा एक रो आणि एक कॉलम लॉक असतो त्याला काय म्हणायचं? मिक्स्ड रेफरन्स असं म्हणायचं मित्रांनो. खालीलपैकी कोणता मालवेअर स्वतःची प्रतिकृती म्हणजे कॉपी तयार करून नेटवर्कद्वारे पसरू शकतो? तर कोणता मालवेअर? हा वर्म. काय म्हणतात त्याला? वर्म. वर्मला पसरण्यासाठी याला कोणत्याही होस्टची गरज नाहीये, तो स्वतः तयार करतो. वर्म म्हणजे हा विषाणू टाईप आहे, काय होतो? स्वतः तयार होऊन जातो. त्याला कशाची गरज नाही, होस्ट किंवा त्याला मानवी हस्तक्षेपाची गरज नाहीये. तो हे काय रे मालवेअर आहे सगळे. तो नेटवर्कमधील सुरक्षिततेतील त्रुटीचा वापर करून काय करतो? स्वतःच्या प्रतिकृती तयार करतो. वर्म. आता ट्रोजन काय असतं? ट्रोजन हॉर्स ही तुम्ही कन्सेप्ट ऐकली असेल. ट्रोजन म्हणजे काय? हे एक सोंग घेतलं जातं की हे खूप तुमच्यासाठी उपयुक्त आहे, हे करा ते करा, आणि आपण जेव्हा करतो तेव्हा काय होतं मित्रांनो? आपण फसतो. हे काय होतं? एका युद्धामध्ये वापरले गेले. म्हणजे काय होतं? ट्रोजन हॉर्स म्हणतात त्याला. म्हणजे असा घोडा की जो खूप आपण घायाळ वगैरे दाखवतो पण तो नंतर काय करतो? जबरदस्त कापाकापी करतो. स्पायवेअर. गुपचूप. स्पाय म्हणजे काय? गुपचूप माहिती चोरणारा सॉफ्टवेअर जो असतो त्याला काय म्हणायचं? स्पायवेअर. स्पायवेअर म्हणजे काय? गुपचूप माहिती चोरणारा. आणि ॲडवेअर म्हणजे नको असलेले जाहिराती जो दाखवतो त्याला म्हणतात ॲडवेअर. नको असलेल्या जाहिराती दाखवणे. DNSचं मुख्य कार्य काय आहे? DNS म्हणजे काय? डोमेन नेम ॲड्रेस. डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय? DNS. DNS हे काय करतं? DNS हे डोमेन नेम आणि IP ॲड्रेसमध्ये काय करतं? डोमेन नेमचं IP ॲड्रेसमध्ये रूपांतर करतं. डोमेन नेम सिस्टीम हे इंटरनेटची फोनबुक म्हणून काम करतं. इंटरनेटची फोनबुक म्हणून काम करतं. माणसाला लक्षात राहणारे आणि मशीनला समजणारे याच्यामध्ये काय करतं? ते IP ॲड्रेसमध्ये रूपांतर करतं. डोमेन नेमचं IP ॲड्रेसमध्ये रूपांतर करायचं. हे वेबसाईटमध्ये आपण दिसतो आपल्याला. वेबसाईट बनवताना हे असंच होतं. डोमेन नेमचं काय होतं? IP ॲड्रेस. मग आपला तो IP ॲड्रेस बनतो. पुढे बघा बँकिंग चालू झाली आता आपले किती प्रश्न बाकी? अजून 40. किती झाले? 40. म्हणजे अजून अर्धा ते 1 तास लेक्चर आपलं चालेल. RBIच्या कोणत्या कार्यामुळे ती बँकर्स टू बँक म्हणून ओळखली जाते? तर कोणतं कार्य आहे की RBI ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते? तर त्याचं उत्तर जेव्हा आपण बघतो तर व्यापारी बँकांच्या राखीव ठेवी स्वीकारणे व त्यांना आर्थिक मदत करणे यामुळे काय होते? ती बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. RBI काय करते? RBI सर्व अनुसूचित बँका ज्या असतात, अनुसूचित बँका म्हणजे काही तुम्ही मला सांगायचे, अनुसूचित बँकांचे खाते सांभाळते, त्यांचा CRR जमा करून ठेवते आणि अडचणीच्या काळात म्हणजे लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट म्हणजे काय? त्यांचा जेव्हा त्यांना कोणीच नसतं तेव्हा कोण असतं? RBI. किंवा म्हणतं ना जिनका कोई नाही होता उनका RBI होता है, असं आहे मित्रांनो. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? बँकर टू बँक म्हणजे बँकांची बँक असं म्हटलं जातं. RRBच्या स्थापनेचा मुख्य उद्देश कोणता होता? RRBची स्थापना कधी झाली? 1975ला 5 RRB आल्या. मित्रांनो आपलं पहिलं लेक्चर बँकिंगचं आज अपलोड झालेलं आहे. बँकिंग सिरीजमध्ये आपण जे 3 लेक्चर घेणार आहे त्यामध्ये तुमचा 40 मार्काचा
होणार आहे. आणि बँकिंग म्हणजे त्याचे 2 लेक्चर आपले बँकिंगचे आणि एक लेक्चर कशाचे सहकारवरती आहे. या 2 लेक्चरमध्ये आपण एका लेक्चरमध्ये कोर बँकिंग घेतलेलं आहे. ते लेक्चर आपण दुपारीच अपलोड केलेलं आहे. ते रात्री मी 3:30 वाजता शूट केलं होतं तुमच्यासाठी. ते नक्की जाऊन बघा. आता या लेक्चरनंतर आपण उद्या सकाळी लेक्चर 2 आणि नंतर लेक्चर 3 अपलोड करणार आहे. उद्या आपली 12 वाजता टेस्ट पण आहे. आता रिजनल रुरल बँकेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर RRBची स्थापना 1975 मध्ये झाली आणि तिचा कायदा कधी आला होता? 1976 मध्ये आलेला होता. तर नरसिंहम कार्यगटाच्या शिफारसीनुसार नरसिंहम कार्यगटाच्या शिफारसीनुसार याची स्थापना झालेली दिसते आपल्याला. 2 ऑक्टोबर 1975 पहिल्या 5 RRB स्थापन झाल्या आणि जी पहिली RRB स्थापन झाली तिचं नाव प्रथमा असंच होतं. तर ग्रामीण भागातील कृषी व संबंधित क्षेत्रांना बँकिंग व पतपुरवठा करण्यासाठी RRBची स्थापना झालेली होती. आता RRB मध्ये प्रायोजक बँकेचा हिस्सा किती आहे? RRB जर 100% असेल हिस्सा RRB मध्ये तर याच्यामध्ये 3 हिस्से असतात मित्रांनो. केंद्राचा हिस्सा, राज्याचा हिस्सा आणि पुरस्कृती बँक म्हणजेच प्रायोजक बँकेचा हिस्सा असे 3 हिस्से असतात. यामध्ये जर आपण बघितलं तर केंद्र सरकारचा हिस्सा असतो 50%, राज्याचा हिस्सा असतो 15% आणि ती जी प्रायोजक बँक असते तिचा हिस्सा किती असतो? 35%. आणि हे कशात दिलंय? हे RRB ऍक्ट 1976 अंतर्गत हा वैधानिक नियम आहे. CRR मध्ये वाढ केल्यास बँकांचा क्रेडिट क्रिएशन क्षमतेवर काय परिणाम होता? काय परिणाम होत असेल रे CRR मध्ये जर वाढ केली? आधी आपण काय CRR नेमकं काय बघू. आता व्यापारी बँका ज्या असतात मित्रांनो त्या काय करतात? पतनिर्मिती करतात. पतनिर्मिती करायची म्हणजे काय करायचं? आपल्याकडून ठेवी घ्यायची आणि दुसऱ्याला कर्ज द्यायचे. दुसऱ्याला कर्ज देऊन काय करायचं? जास्तीत जास्त पैसा उकळायचा. त्याला काय म्हणतात? पतनिर्मिती करणे. म्हणजे जास्तीत जास्त ते काय करतात? नफा मिळवायचा प्रयत्न करतात. आणि पतनिर्मिती व्यापारी बँका करतात आणि RBI काय करतं? पतनियमन करतं. मग पतनियमनाचे साध नाही ते आपण स्पष्ट केले आपल्या लेक्चरमध्ये, ते जाऊन बघा, सगळं क्लिअर होऊन जाईल. पण मी ते शॉर्टमध्ये सांगतो. आता यांनी काय केलं? नुसता पैसा घ्यायचा, लोकांना द्यायचा, कर्ज द्यायचा असं चालू केली सिस्टीम. आणि एक दिवस काय होईल? जर सगळ्यांनी पैसे मागितले तर मग यांचे काय होईल? दिवाळे निघतील. म्हणून यांनी काही ठराविक रक्कम RBIकडे ठेवायची असते. समजा यांच्याकडे 100 रुपये आहेत आणि तर यांचे 100 रुपयामधले 20 रुपये यांनी इथं ठेवायचे RBIकडे. म्हणजे काय करू शकतात? 80 रुपयाचं कर्ज देऊ शकतात. आता RBI काय म्हणे? CRR रेट वाढवला म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो त्यांनी वाढवला आणि समजा 30 रुपये केला तर इथं काय होणार आहे? फक्त 70 रुपये राहणार आहे. यामुळे कर्ज देण्याची क्षमता किंवा क्रेडिट क्रिएशन काय होणार आहे? कमी होणार आहे. ओके, मला असं वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. आता खालीलपैकी कोणता घटक SLR मध्ये समाविष्ट केला जात नाही? SLR म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे आधी. SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे काय? SLR RBI व्यापारी बँकांना त्यांच्या निधीतील ठराविक रक्कम त्यांच्या स्वतःकडे ठेवावी लागते. त्याला काय म्हणतात? SLR असे म्हणतात. SLR अंतर्गत बँकांना स्वतःजवळ सुरक्षित मालमत्ता ठेवावी लागते. यामध्ये ते रोख स्वरूपात, सोन्याच्या स्वरूपात किंवा गव्हर्नमेंट बॉन्डच्या स्वरूपात निधी आपल्याकडे ठेवत असतात. पण कॉर्पोरेट शेअर्स त्यामध्ये येत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? कॉर्पोरेट शेअर्स. सरफेसी ऍक्ट 2002 अंतर्गत कोणत्या प्रकारची मालमत्ता ताब्यात घेऊन वसुलीची प्रक्रिया करता येते? तर कोणत्या प्रकारची? तर यामध्ये कर्ज NPA जेव्हा होतं, NPA म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग ॲसेट जेव्हा कर्ज होतं तर न्यायालयात न जाता गहाण किंवा तारण ठेवलेली सुरक्षित मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार बँकांना दिलेला आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट न्यायालयात नका जाऊ. तुम्ही जे गहाण ठेवलेले आहे, जे मॉर्गेज केलेले आहे ते काय करा? विका आणि तुमची मालमत्ता, तुमचे पैसे वसूल करा असं सांगितलेलं असतं. त्यामुळं ही कोणती मालमत्ता? तर जी सुरक्षित मालमत्ता आहे मित्रांनो, सेक्युर्ड असेट, यावरतीच त्यांचा काय असतो? हक्क असतो. याचं उत्तर आहे सेक्युर्ड असेट. अनसेक्युर्ड कर्जावर हा कायदा लागू होत नाही. सरफेसी ऍक्ट 2002 हा सेक्युर्ड असेटवर लागू होतो. अनसेक्युर्ड असेटवर हा कोणताही कायदा म्हणजे यामध्ये कोणतीही तरतूद तशी नाहीये. पुढे बघा, बेसल 3 अंतर्गत खालीलपैकी कोणता कॅपिटल बफर अनिवार्य आहे? बेसल 3 हे निकष जे आपण लेक्चरमध्ये कव्हर केले तर त्यामध्ये कोणता कॅपिटल बफर अनिवार्य आहे असा जेव्हा प्रश्न विचारला जातो आपल्याला, तर कॅपिटल कन्झर्वेशन बफर जो आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 कॅपिटल कन्झर्वेशन बफर हा काय? अनिवार्य आहे.
बेसल 3 निकषानुसार सर्व बँकांसाठी 2.5%चा CCB म्हणजे कॉमन इक्विटी टियर 1 बंधनकारक आहे. CCB म्हणजे कॉमन इक्विटी टियर 1 राखणे काय बंधनकारक आहे. किती 2.5%. हा काय अनिवार्य कॅपिटल बफर. लिक्विडिटी कव्हरेज रेशो LCRचा काय उद्देश आहे? काय उद्देश LCRचा? अल्पकालीन तरलता ताणाला तोंड देण्यासाठी काय करायची आहे? पुरेशी हाय क्वालिटी लिक्विड असेट्स ठेवणे. हे कशाचं काम आहे? लिक्विडिटी कव्हरेज रेशोचं कार्य आपल्याला दिसतं. 30 दिवसाच्या गंभीर आर्थिक तरलता संकटात बँका कोणत्याही बाहेरील मदतीशिवाय, म्हणजे काय झालं पाहिजे, समजा खूप 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 संकट आलंय तर फक्त म्हणजे 30 दिवस बँका चालल्या पाहिजे, म्हणजे बाहेरील कोणतीही मदत न घेता अल्पकाळाला तोंड देण्यासाठी काय होतं? लिक्विडिटी कव्हरेज रेशो असतो. म्हणजे काय करायचं, आपण बघा आपल्या घरामध्ये काही रक्कम आपण सेव्ह करून ठेवलेली असते, म्हणजे घरी कितीही तंगी सुरू झाली तरी आपल्याला त्याच्यामधून आपलं काही दिवस घर चालतं. तसंच त्याला काय म्हणतात? लिक्विडिटी कव्हरेज रेशो. म्हणजे काय असतं? अल्पकालीन तरलता ताणाला तोंड देण्यासाठी पुरेशी हाय क्वालिटी लिक्विड असेट ठेवलेल्या असतात. आता NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे? NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. RTGS म्हणजे काय? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. तर यांच्यामध्ये काय RTGS मध्ये काय होतं मित्रांनो? व्यवहार जे ते रिअल टाइम आणि ग्रॉस बेसिसवर सेटल होताना आपल्याला दिसतात. आणि हाच त्याच्यामधला काय मुख्य फरक आहे. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे RTGS मध्ये काय होतं? पैसे त्वरित वैयक्तिक स्तरावर काय होऊन जातात? जमा होऊन जातात. किमान मर्यादा किती आहे? 2 लाख. म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त पैसे तुम्ही पाहिजे तर NEFT मध्ये की तुम्ही 1 रुपयापासूनही सुरू करू शकतात. या अर्ध्या तासाने काय होतात? सेटल होतात. अर्ध्या तासाच्या बॅचेसमध्ये काय होतात? सेटल होतात. आता सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणजे CD कोण जारी करू शकतं? कोण जारी करू शकतं? CD या अनुसूचित व्यापारी बँका व काही वित्तीय संस्था ज्या असतात त्या CD जारी करू शकतात. CD हे मुदत ठेवीचं निगोशिएबल साधन आहे. कसं साधन आहे? निगोशिएबल. हे निगोशिएबल साधन आहे आणि ते शेड्यूल कमर्शियल बँका ज्या असतात या अल्पकालीन निधी उभारण्यासाठी यांच्याद्वारे जारी केले जातात. त्याला काय म्हणतात? सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असे म्हणतात. कमर्शियल पेपर हे कोणत्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे? कमर्शियल पेपर हे कोणत्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे? म्हणजे कोणत्या प्रकारचं साधन आहे? तर हे कंपन्यांकडून जारी केलेलं काय असुरक्षित अल्पकालीन साधन आहे. कमर्शियल पेपर जे काय सुरक्षित आहे, असुरक्षित अल्पकालीन साधन. उच्च क्रेडिट रेटिंग असलेल्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहे, उच्च क्रेडिट रेटिंग असणाऱ्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहे या अल्पमुदतीसाठी कशा रे? अल्पमुदतीसाठी 7 दिवस ते 1 वर्ष खेळते भांडवल उभारण्यासाठी काय करतात? CP जारी करतात. CP म्हणजे काय? कमर्शियल पेपर. कोण? ज्यांची क्रेडिट रेटिंग आहे अशा कंपन्या काय करतात? अल्पमुदतीसाठी 7 दिवस ते 1 वर्ष खेळते भांडवल राहण्यासाठी CP जारी करताना आपल्याला दिसतात. DICGC कोणत्या प्रकारची सुरक्षा प्रदान करतं? तर DICGC काय करतं? बँक ठेवींना विमा संरक्षण प्राप्त करून देतं आणि हे प्रति खातेदार किती आहे? प्रति खातेदार 5 लाख रुपये. म्हणजे जर बँकेतले पैसे तुमचे बुडाले, बँक एखादी जर बुडाली तर तुम्हाला तुमच्या मुद्दल आणि व्याज मिळून किती मिळतील रे? 5 लाख रुपये तरी मिळावेत. बरोबर. RRBचं नियंत्रण कोण करतं? RRBचं नियंत्रण. तर RRBचं नियंत्रण हे कोणत्या संस्थांशी संबंधित आहे? फक्त SEBI, फक्त राज्य सरकार, फक्त प्रायोजक बँक आणि RBI, नाबार्ड किंवा केंद्र राज्य सरकार. तर आपण जेव्हा बघतो RRBचं नियंत्रण हे RBI करतं, नाबार्ड करतं, केंद्र राज्य सरकार हेही RRBचं नियंत्रण करताना आपल्याला दिसतं. जेव्हा आपण RRB मधला शेअर्स बघतो आपण कोणाचे किती आहे, आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं तेव्हा तिथं केंद्र किंवा राज्य सरकारही होतं आणि पुरस्कृत बँकही होती आणि कोणत्याही बँकेवर हे रेग्युलेशन ॲक्टच्या नियमानुसार RBIचं कंट्रोल तर असतंच. RRBच्या मालकीत केंद्र सरकारचा हिस्सा किती आहे? मी याचं उत्तर सांगणार नाही, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. का बरं? कारण तो आपण आधी घेतलेला आहे. RRBच्या मालकीत राज्य सरकारचा हिस्सा किती आहे हे बी तुम्ही मला सांगायचं आहे.
खालीलपैकी कोणते कार्य नाबार्डचे आरआरबीच्या संदर्भातील महत्त्वाचं कार्य आहे? कोणतं कार्य आहे नाबार्डचं? तर नाबार्डचं कार्य जेव्हा आपण बघतो मित्रांनो, आरआरबीच्या कामकाजावरती देखरेख आणि पुनर्वित्त सहाय्य करतं. आरआरबीला पुनर्वित्त कोण करतं? नाबार्ड करताना आपल्याला दिसतं. पुढे बघा, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत आरआरबी मुख्यतः कोणत्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करतात? तर आरआरबी ह्या ग्रामीण व कृषी क्षेत्रातील प्राधान्यप्राप्त जे घटक आहे त्यांच्यावरती काय करतात? लक्ष देतात. याच्यामध्ये लहान किंवा सीमांत शेतकरी आणि कारागीर यांचा समावेश होतो. आरआरबीचं कार्यक्षेत्र सामान्यतः कशाशी संबंधित आहे? तर अधिसूचित स्थानिक किंवा ग्रामीण क्षेत्र. खालीलपैकी कोणता आरआरबीच्या स्थापनेशी संबंधित कायदा आहे? आरआरबी जरी 1975 2 ऑक्टोबर 1975ला स्थापन झालेल्या असल्या तरी त्यांच्याशी संबंधित कायदा हा 1976चा आहे. आरआरबीच्या मालकी रचनेतील योग्य प्रमाण जर बघितलं आपण तर किती आहे? 50, 15 आणि 35. यामध्ये तुमचा आरआरबी पूर्ण कव्हर होईल आता याच्यातून. सहकारी संस्थेचे सदस्यत्व कोणत्या स्वरूपाचे असते? तर सहकारी संस्था हे आपण सहकारच्या 3ऱ्या लेक्चरमध्ये, मी आता ते उद्या अपलोड करणार आहे, त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलं आहे. तर सहकारी संस्थेचं सदस्यत्व हे स्वच्छेचं व खुलं असतं. त्याच्यामध्ये कोणतीही काही नसते, सक्ती नसते. भारतात सहकारी पतसंस्था कायदा सर्वप्रथम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1901ला एडवर्ड लॉ याला जर्मनीमध्ये पाठवलं. कोणी पाठवलं? लॉर्ड कर्झनने पाठवलं. आणि या लॉर्ड कर्झनने पाठवलं तेव्हा 1904ला पहिला पतसंस्थांसाठी कायदा आला होता. आणि याच्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या 1912च्या कायद्याने ते केल्या होत्या, कव्हर केल्या होत्या. 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आलेला होता. भारतात सहकारी संस्थांचा अधिक व्यापक कायदा 1912 साली. भारतात सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेशी संबंधित शिफारस कोणाची आहे? तर अगेन कोणाची मित्रांनो? फ्रेडरिक निकोल्सन हा यांनी पाठवला होता. कोणी? मद्रास प्रांताने. तर मेहता समिती नंतरची एमर्सन समिती बँकिंगशी रिलेटेड आहे. तर मॅक्लेनिगन समिती 1914 ही सहकाराशी संबंधित आहे. सहकारी संस्थेच्या स्थापनेनंतर तिची नोंदणी करण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याकडे असतो? तर नोंदणी कायम कोण करतं रे? तर नोंदणी कायम कोण करतं? सहकारी संस्था निबंधक जो असतो तो कायम नोंदणी करत असतो. जिल्हाधिकारी वगैरे असं काहीही नोंदणी करत नाही. तर रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज सहकारी संस्था निबंधक याची काय करतो? नोंदणी करत असतो. सहकारी संस्थेतील सर्वोच्च निर्णय घेणारे प्राधिकरण कोणतं असतं? कोण सर्वोच्च निर्णय घेतं? तर सर्वसाधारण सभा ज्या असतात ना मित्रांनो, या सर्वसाधारण सभा या काय करतात? सर्वोच्च निर्णय घेतात. संचालक मंडळ हे केवळ दैनंदिन कारभार चालवतं. अंतिम आणि धोरणात्मक व सर्वोच्च अधिकार जे असतात ते कोणाकडे असतात? सर्वसाधारण सभेकडे असतात. एक सदस्य एक मत हे काय? लोकशाही तत्व आहे. 1 मेंबर 1 वोट. भारतीय राज्यघटनेतील कलम 43B हे कोणत्या याने आणलं? कोणत्या घटनादुरुस्तीने आणलं? हे आपल्याला दिसतं 97वी घटनादुरुस्ती जी सहकाराशी संबंधित आहे मित्रांनो, त्या घटनादुरुस्तीनं हे कलम आणलेलं आहे. CAA म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ही 43B म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे? 2011ची घटनादुरुस्ती जी 15 फेब्रुवारी 2012ला लागू झाली. सहकारी संस्थांचा प्रसार करणे कलम 43B. सहकारी संस्थांशी संबंधित कलम 43B हे कोणत्या घटनादुरुस्तीने आलं? तर 97व्या घटनादुरुस्तीनं आले. सहकारी संस्था हे म्हणजे आपलं काय? याच्या 20 प्रश्नांच्या माध्यमातून आम्ही तुमचे 4 ते 5 पॉईंट काय करणार? डायरेक्ट फिटच करून टाकणार आहे, जे IMP ते. सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराशी संबंधित मूलभूत अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? हे पण 97व्या घटनादुरुस्तीने आणलेलं आहे. आणि हे आर्टिकल 19(1)C अंतर्गत आहे. याच्यामध्ये कलम 21 वगैरे तुम्हाला माहीत पाहिजे. भारतातील बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी
प्रमुख केंद्रीय कायदा कोणता आहे? आता हा अवघड प्रश्न वाटू शकतो. भारतातील बहुराज्यीय संस्था ज्या आहे त्यांच्यासाठी जर बघितलं आपण म्हणजे मल्टी सेक्टर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट कधीचा आहे रे? 2002चा. कधीचा आहे? 2002चा हा त्याच्या संबंधित प्रमुख कायदा आहे. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी प्रमुख राज्य कायदा कोणता आहे? तर हा 1960ला आहे. 1960चा कायदा. हे काय रे? 1961चे नियम आहे आणि हा कायदा 26 जानेवारी 1962 रोजी लागू झालेला आपल्याला दिसतो. 26 जानेवारी 1962. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचा निबंधक कोणत्या विभागाशी संबंधित असतो? कोणत्या विभागाशी संबंधित असतो हा संस्थापक? तो सहकार, विपणन व वस्त्र उद्योग विभाग म्हणजे सहकार विभागाशी संबंधित असतो. अल्पमुदतीच्या सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वात खालची संस्था कोणती? जेव्हा आपण त्रिस्तरीय रचना बघतो ही एडवर्ड मॅक्लेनेगन जो होता त्याच्या शिफारसीनुसार 1914ला ज्याने त्यांनी त्रिस्तरीय सुचवली होती. याच्यामध्ये सर्वात खाली पॅक्स असतात म्हणजे प्राथमिक, त्यानंतर जिल्हा बँका जे असतात, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सर्वात वरती राज्य सहकारी बँक जी कधी स्थापन झाली महाराष्ट्राची 1911 साली. तर सर्वात खाली कोण असतात रे? पॅक्स असतात, नंतर DCCB असतात आणि नंतर राज्य सहकारी बँक असते. अल्पमुदतीचा सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च स्तर कोणता आहे? आणि या अल्पमुदतीच्या हे लक्षात ठेवा, या अल्पमुदतीच्या आहे. दीर्घ मुदतीसाठी भूविकास बँक आहे. त्याला आपण ग्रामीण भूविकास बँकाच्या 1920 साली पहिली बँक स्थापन झाली पंजाबमधील झांब येथे. तर 2003ला त्यांचं नावामध्ये काय झालं आहे? चेंज. अल्पमुदतीच्या सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च स्तर जर बघितला तर हा कोणता आहे? राज्य स्तरावरचा आहे, राज्य सहकारी बँक. NCDCचं पूर्ण रूप काय? व्हॉट इज मीन बाय NCDC? म्हणजेच नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे काय रे? NCDCची स्थापना कधी झाली? 1963ला झाली आहे. 1963ला कोणता कायदा? तर 1962चा तो कायदा आहे NCDC ॲक्ट 1962. याच्या अंतर्गत 13 मार्च, तारीख नोट करून घ्या, 13 मार्च 1963ला NCDCची स्थापना झालेली आपल्याला दिसते. आणि ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली, कोऑपरेटिव्ह सहकारी क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न जेव्हा आपण बघतो, पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय सहकारी विकास निगम NCDC कोणत्या वर्षी स्थापन झाली? अगेन NCDC ही 1963 मध्ये स्थापन झालेली आपल्याला दिसते. नाबार्डची स्थापना 1982ला झाली आहे. 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना झालेली आहे. त्याची समिती कोणती होती? BV शिवरामन समिती होती. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या प्रवरानगरचा. प्रवरानगर कुठे रे? लोणी प्रवरा. याच्यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजय गाडगीळ यांची मदत होती. आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना ICA कोणत्या वर्षी स्थापन झाली असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तर 1895ला ब्रुसेल्स येथे याची स्थापना झालेली आहे. ब्रुसेल्स ही कशी बेल्जियमची राजधानी आहे. ओके, इथं आपले प्रश्न संपले. म्हणजे हा प्रश्न परत पहिल्यापासून चालू झाला होता. याची मी PDF तयार करताना असं केलं होतं. तर इथं आपले मित्रांनो 80 प्रश्नाचं आपण इथं डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले आणि दिलेलं मी स्पष्टीकरण हे तुम्हाला आवडलं का हे मला तुम्ही काय करायचं आहे? कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे हे काय होईल, मग मला समजेल की तुम्हाला हे समजतं की नाही. आणि काय करायचं आहे, आता हा आपला 6वा पार्ट आहे. जर तुम्ही याच्या आधीचे पार्ट पाहिले नसेल तर ते पार्ट ही तुम्ही पण काय करा, व्यवस्थित बघून घ्या. आणि तर तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर 9309947456 या नंबरवरती काय करा, मेसेज करा. आपली उद्या 12 वाजता सहकार्य या क्षेत्रावरची टेस्ट आहे. याच्यामध्ये ही 100 मार्काची टेस्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील आणि तुमचं याचं आपण काय करणार आहे, डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत. तर भेटूया मित्रांनो उद्या 12 वाजता.
म्हणजे पेपरला. पण त्याच्या आधी आपलं हे लेक्चर येईल ते बघा. आणि आपले बँकिंग मॅरेथॉन जे घेतलेलं आहे मी, त्याचं पहिले लेक्चर आपण अपलोड केले तेही बघा. अजून त्याचं पार्ट 2 आणि पार्ट 3 येतील. त्यानंतर कम्प्युटर, त्यानंतर मराठी इंग्लिशचा. असं होईल. मी तुमची साथ सोडणार नाही, तुम्ही माझी साथ सोडू नका. भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.